नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध। शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग निर्माण केला जाणार, तर शेती शैक्षणिक वस्तूंवर जीएसटी आकारणार नाही, जाहीरनाम्यामध्ये घोषणा। सत्तेत आल्यावर जातनिहाय जनगणना करू, आरक्षणासाठी असलेली 50% मर्यादा दूर करण्यासाठी विशेष कायदा करू, जयंत पाटलांची माहिती। सरकार आल्यास अग्निवीर योजना बंद करणार, तर डिग्री डिप्लोमा पास विद्यार्थ्यांना 8,500 शिष्यवृत्ती देणार, पवार गटाच्या जाहीरनाम्यामध्ये घोषणा। पराभव होणार हे भाजपला लक्षात आलंय, 10 वर्षांचा लेखाजोखा भाजपनं मांडावा, भाजपकडे मुद्दे नसल्यानं माझ्यावर आणि ठाकरेंवर टीका, शरद पवारांचा भाजपवर निशाणा। सांगलीमध्ये भाजपने 2 उमेदवार दिलेत, भाजपने दुसरा उमेदवार लिफाफा घेऊन पाठवलाय, संजय राऊतांचा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांवर अप्रत्यक्षपणे निशाणा। विशाल पाटलांनी अनेक सहकारी संस्था बंद पाडल्या, संजय काका पाटलांचा विशाल पाटलांवर आरोप, तर यंदाही मोठ्या फरकानं पराभव करून हॅट्रिक करणारच, संजय काका पाटलांचा दावा। एकदा तुझा 19ला आणि आता परत तुझा मोठ्या फरकानं पराभव करायसाठी या जिल्ह्यातल्या जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे। नाशिकमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त, मात्र उमेदवारी दिली असती तर निश्चितपणे जिंकलो असतो, भुजबळांचं वक्तव्य। निश्चितपणे निवडूनही आलो होतो। काल सुद्धा ब्राह्मण सभा आहे, त्यांनी पत्र आणून दिली, अनेकांना माहिती की आम्ही तुमच्याबरोबर उभे राहा। काल सगळे जे उद्योजक आहेत नाशिकचे ते आले होते, तुम्ही उभे राहा। वातावरण चांगलं असतं, मी निवडून आलोही असतो, परंतु आता ठीक आहे, ते जरला तरला काही अर्थ नाही आहे। भाजप उद्या दाऊद आणि छोटा शकीलला सुद्धा क्लीन चिट देऊ शकते, शिखर बँक घोटाळ्यावर राऊतांचा भाजपला खुचकटोला। जितेंद्र आव्हाडांना खोटं बोलण्यात डॉक्टरेट दिली पाहिजे, आव्हाडांना डॉक्टरेट कशी मिळाली हा संशोधनाचा विषय, सुनील तटकरेंची जितेंद्र आव्हाडांवर टीका। त्यांना डॉक्टरेट दिली पाहिजे खोटं बोलण्यासाठी, आता ती कधीतरी त्यांनी मिळवावी। आता त्यांना मिळाली डॉक्टरेट, खरोखर कशी मिळाली तो पण एक संशोधनाचा विचार आहे।